नमस्कार, गुड मॉर्निंग. मी स्वच्छता मित्र गौरव शापकुले. आता आपण सध्या आपण टेकडीच्या जवळ आहे. बी कॅटरर्स, आंबेडकर नगर बायपास रोड, बाबूपेठ, कैलास लोणारे म्हणून हे कॅटरर्स आहे. यांनी 20 तारखेला मुला कॅटरर्स आणला होता. ह्या कॅटरर्सचा कचरा त्यांनी आपल्या टेकडीच्या जवळ टाकलेला आहे. सकाळी आता आपण स्वच्छता अभियानाला जात असताना आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात कचरा दिसला आहे. त्याच्यात प्लास्टिक वेफर्सचे पॅकेट आहेत, म्हणजे मसाल्याचे पॅकेट आहे, ग्लास आहे, आणि आपण जे टाकतो टेबलावरती ते मोठ्या प्रमाणात प्लास्टिक इकडे पसरले आहे आणि ते भयानक आहेत. आणि हे सगळे जंगलाच्या साईडला टाकले आहे. माझ्या मागं आपण आता पाहू शकता हे सगळा कचरा त्यांनी इथे टाकला आहे. आणि मी त्या जागेवरच त्यांना कॉल केला. एक रस्ता तर हा PWD याच्यात येतो, साईडला वन विभाग आहे. वन विभागचे अधिकारी इथून जातात, पण ते कधीच ह्याच्याकडं प्रामुख्याने लक्ष देत नाही. आपलं जंगल वाचलं पाहिजेसाठी आपण सातत्याने सगळेजण प्रयत्न करतच आहोत. पण एवढ्या साईडला असलेला हा कचरा माझ्या दोन्ही साईडला बघू शकता, तिकडं पण मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा टाकून ठेवलेला आहे. आणि या साईडला हे प्लॅस्टिकचे टेबलावर टाकलेले प्लॅस्टिक म्हणजे हे प्राण्यासाठी घातक आहेत, कारण की ते रात्री चमकत असतात, त्याचा आवाज येत असतो. तर इथून जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गाच्या साईडला हे सगळं टाकून ठेवलं आहे. आणि हे विदारक चित्र आपल्यासमोर दिसत आहे. आपण वारंवार सांगतो का जे सभागृहवाले आहे की कचरा त्याचं काहीतरी योग्य नियोजन करा, पण ते त्यांच्याकडून त्याचं नियोजन करतात, पैसे घेतात, पण त्याचं योग्य नियोजन या कचऱ्याचं होत नाही. त्याच्यातही मूल नगर परिषद कुठेतरी अपयशी आहे मला असं वाटतं. सभागृहांचं जे काम आहे ते फक्त त्यांचा पैसे घेणे, कार्यक्रम झाले तर तुम्ही कचरा कुठे नेऊन टाका असं त्यांचं म्हणणं आहे. कारण की संध्याकाळी रात्री कार्यक्रम झाला की घंटागाडी जाऊ शकत नाही. तर त्यासाठी मूल नगर परिषद अपयशी ठरली आहे. आणि त्याच्यासाठी हा सगळा कचरा ह्या जंगलाच्या साईडला आणून टाकतात. आणि हे सगळे प्लॅस्टिक पूर्ण उडलेले आहेत. तर मागं पाहू शकता पूर्ण उडले आहे. आणि कैलास लोणारे यांना मी आता कॉल केला. त्यांना मी म्हटलं उचला, नाहीतर मूलची नगर परिषद तुमच्यावर कारवाई करेल. मूल नगर परिषदने प्रामाणिकपणे जे अशी कॅटरर्सवाले त्यांच्यावर खडक कारवाई केली पाहिजे, जेणेकरून हा आपला रस्ता स्वच्छ आणि सुंदर दिसेलच. आणि हे जे घाण होणारी आहे दिसणार नाही. हे आपण साईडला विदारक चित्र आपण आता पाहत आहे. दोन्ही साईडला प्लॅस्टिक टाकले आहेत, तिकडे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक आहे. तर कुठे आपला स्वच्छ भारत हा एक प्रश्न माझ्यासमोर आहे. स्वच्छता मित्र टीम तर रोज जाऊन आम्ही 2 तास तर आम्ही निस्वार्थ ते देतच आहोत. पण आपणही जनसामान्याला विनंती करतो की आपण असं करू नका. घरचा कचरा आपण इकडे आणून टाकू नका. कॅटरर्सवाल्यांना पण आहे, या कॅटरर्सवाल्यावर आहे कचरा उचलला नाही तर मूल नगर परिषद अवश्य कारवाई करेल. नाहीतर आम्ही तर याचं लेखी तक्रार तर देणारच आहोत. पण याच्याकडे मूल नगर परिषदेने सभागृहवाल्यांसोबत मिटिंग घेऊन याच्यावर काय तोडगा काढता येईल. कारण की आपला घन कचऱ्याचा जो स्पॉट आहे एकदम चांगला आहे. आपल्याकडे एवढ्या मोठ्या गाड्या आहेत, पण तसं असूनही आपण कुठेतरी अपयशी ठरताना इथं दिसत आहे. तरी कॅटरर्सवाल्यांना मी विनंती करतो, असा कचरा इथे टाकू नका. आणि सभागृहवाल्यांनी पण त्यांना सपोर्ट करा आणि नगर परिषदेने कारवाई करा असं मी आपणास आवाहन करतो. एक पाऊल स्वच्छतेकडे, परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून.